या ड्रायव्हर साहेब खालतं या. काऊनजी साहेब काय झालं? तुमची काय चूक झालेली आहे ते तुम्हाला आमचे साहेब समजून सांगणार. नमस्कार साहेब. अहो ड्रायव्हर साहेब, तुम्ही कुठल्या लेननं चालत आहे? आमची गाडी 15-20 मिनिट पासून तुमच्या गाडीच्या मागेच आहे. तुमचा ट्रक हा कंटिन्यू मधातल्या लेननं चालतोय. तुमचा ट्रक एक्सप्रेस हायवेला हा लेफ्ट लेननं चालला पाहिजे. हायवेवरती लेन आणि स्पीडबद्दल बोर्ड्स लावलेले असतात. हे बघा, आपल्याजवळ 3 लेन आहेत. लेफ्ट लेन म्हणजेच आपली डावी लेन ही ट्रक आणि बससाठी असणार. मिडल लेन म्हणजेच मधातली लेन ही कारसाठी असणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर ही जी लेन आहे ही ओव्हरटेकिंग लेन आहे. ट्रकला जर ओव्हरटेक करायचं असेल तर तो मिडल लेननं ओव्हरटेक करेल आणि परत आपल्या लेफ्ट लेनला येणार. कारला जर ओव्हरटेक करायचं असेल तर तो राईट लेननं ओव्हरटेक करेल आणि परत आपल्या मिडल लेनला येणार. ओव्हरटेक हे नेहमी उजव्या बाजूने झालं पाहिजे. तुम्ही इथे लाल रंगाचा रिफ्लेक्टर लावलेला आहे, पण तुमच्या गाडीला जे C3 टाईपचं रिफ्लेक्टर लागते ती तुम्ही लावलेलं नाहीये. तुमच्या टायरची डेप आपण ट्रेड वेअर पासून जर मोजली तर ती 1.6 mm पेक्षा जास्त असली पाहिजे. आणि समृद्धी एक्सप्रेस हा पूर्ण सिमेंटचा आहे, त्याच्यामुळं याच्यामध्ये आपण नायट्रोजन एअर भरली पाहिजे. तुम्ही कंटिन्यू गाडी चालवल्यामुळं ह्या रोडवरती तुम्हाला रोड हिप्नोसिस होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही दर 2 ते 3 तासांनी 15-20 मिनिटांसाठी गाडी थांबून थोडा रेस्ट केला पाहिजे. तुम्ही आता लेन आणि रिफ्लेक्टर बद्दल जी चुकी केली आहे त्याबद्दल तुम्ही चलान घ्या आणि हे चलान भरून टाकायचं. ठीक आहे सर, आम्ही आणि लक्षात ठेवू आम्ही की ट्रक कुठून चालवला पाहिजे, गाडी कुठून चालवली पाहिजे आणि अशी चुकी नाही होणार आता. ठीक आहे सर, आम्ही भरून टाकतो. ठीक आहे.